आणि या अनुषंगाने आपल्याशी संवाद साधण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉक्टर विजय सतबीर सिंग आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत। नमस्कार। 9:30च्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत। जागतिक आरोग्य संघटनेचा जो ताजा अहवाल आहे तो सांगतो की जगभरामध्ये कोट्यवधी लोक म्हणजे जवळपास 30,000 कोटीहून जास्त लोक हे मानसिक व्याधींनी कुठल्या ना कुठल्या तरी ग्रस्त आहेत। महाराष्ट्रातील स्थिती काही खरं म्हणजे वेगळी नाही। शारीरिक व्याधी आणि मानसिक व्याधींचं प्रमाण खूप आहे। महाराष्ट्रातल्या स्थितीविषयी आपण काय सांगाल? आज जागतिक आरोग्य दिवस आहेत आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक आरोग्य संघटनेतर्फे आजचा हा दिवस यांचा थीम डिप्रेशन किंवा निराशय हे डिक्लेअर करण्यात आलेला आहे। किती मोठी समस्या आहे हे विचारात घेऊन हे डिक्लेरेशन झालेली आहे। इतर देशाप्रमाणे महाराष्ट्रामध्ये पण डिप्रेशन खाली असलेल्या माणसाची संख्या खूप मोठी आहे। जवळपास 4 ते 5% लोक डिप्रेशन किंवा निराशेखाली असतातच आणि ही संख्यामध्ये सतत वाढ होऊन चाललेली आहे। 2005 ते 2015 पर्यंत जवळपास 18% वाढ ह्या संख्येत झालेली आहे। आणखी एक मी आपल्याला एक गोष्ट ह्यामध्ये सांगू इच्छितो की डिप्रेशन किंवा मानसिक आजाराखाली जे लोक असतात तर ते फार काही बोलत नाही। ह्याबद्दल काही औषधोपचारासाठी डॉक्टर्सकडे जात नाही। ह्याबद्दल आपले मित्र, आपले नातेवाईक, आपले फॅमिली मेंबर्स, आपले फ्रेंड्स ह्यांना काही सांगत नाही, कारण हा एक सोशल स्टिग्मा आहे। आपल्याला एकतर जनजागृती निर्माण करण्याची आवश्यकता आहे। त्याबद्दल आपण सर्वांना हे माहिती देऊ इच्छितो की मानसिक आजार इतर आजाराप्रमाणे आजार आहेत आणि यांचा उपचार आहे। पण आता उपचार जर करायचे असतील, आपण महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं, खेडोपाड्यातल्या जनतेला सुद्धा जर का उपचार हवे असतील त्यांनी आरोग्य यंत्रणेपर्यंत नेमकं पोहोचायचं कसं आणि कशा प्रकारची यंत्रणा संपूर्ण राज्यभर कार्यरत आहे? खेडेगावातील आपले जवळपास 1811 आरोग्य केंद्र आहे, प्राथमिक आरोग्य केंद्र आहे। शिवाय प्रत्येक गावी आशा किंवा अक्रेडिटेड सोशल हेल्थ ॲक्टिव्हिस्ट नावाचे एक आमचे वर्कर आहे आणि प्रत्येक गावी 1000चे लोकसंख्या मागे एक वर्कर कार्यरत आहे। आता मी विशेष व्यवस्था करणार आहे की ह्या आशा वर्करच्या माध्यमाने एकतर घरोघरी प्रत्येक कुटुंबापर्यंत हे माहिती आपण देणार आहे की आपले हे जे डिप्रेशन सारखे आजार आहे किंवा मानसिक आजार आहे यांचं प्ररूप काय आहे, यांचं स्वरूप काय आहे आणि ह्याबद्दल त्यांनी काय करायला पाहिजे। घरोघरी जाऊन हे माहिती सर्वांना ते देतील आणि त्याशिवाय एक सोप्या क्वेश्चनेअरद्वारे ते हे माहिती घेतील की त्यापैकी कोणी आजारी आहे किंवा कोणाला काही डिप्रेशन सारखा आजार आहे, त्याबद्दल त्यांची काउन्सिलिंग करण्याचे काम पण हे आशा वर्कर्स करणार आहे। पण जिल्हा स्तरावरती नेमकी कशा प्रकारची यंत्रणा कार्यरत आहेत? मानसोपचार तज्ज्ञ, समुपदेशक यांची फळी आपल्याकडे कार्यरत आहेत का? कारण प्रयत्न किती केले तरी आरोग्य शिक्षण या खरं सुविधा अशा आहेत की जितके आपण करू तितकं काम कमी आहे। नेमकी महाराष्ट्रातली स्थिती काय, आपण काय सांगाल? हे बरोबर आहे आपण जे म्हणतात। जिल्हा स्तरावर आमचे जिल्हा रुग्णालय असतात आणि त्याशिवाय आमचे राज्यामध्ये 4 मेंटल हॉस्पिटल्स देखील आहे। 5700 बेड्स असलेले हे मेंटल हॉस्पिटल्स सध्या आपल्याकडे ठाणे, पुणे, रत्नागिरी, नागपूर या ठिकाणी कार्यरत आहे। पण त्याशिवाय आमच्याकडे डॉक्टर्स आहेत, ट्रेन डॉक्टर्स आहेत, सायकेट्रिस्ट पण आहे। पण याशिवाय सर्वप्रथम मी आधी आपल्याला म्हटल्याप्रमाणे की एक जनजागृती ह्या विषयाबद्दल निर्माण करण्याची आवश्यकता आहे। लोकांना माहिती असली पाहिजे की मानसिक आजार इतर आजारासारखे आजार आहेत आणि ह्याबद्दल त्यांनी बोललं पाहिजे। लेट अस टॉक अबाउट डिप्रेशन हे आजचा जो थीम आहे हे लक्षात ठेवून आपण एक प्रकारची जनजागृती निर्माण करण्याची आवश्यकता आहे की हे जे मानसिक आजार आहे ह्याबद्दल हे इतर आजारासारखे आजार आहे आणि उपचार देखील इतर आजाराप्रमाणे आपल्याला उपलब्ध आहे आणि मोस्ट ऑफ दीज डिझीजेस आर प्रिव्हेंटेबल। ह्यांच्या आपण काळजी घेतली तर आपण
ह्याच्यातून आपण प्रिव्हेन्शन पण आपल्याला शक्य आहे. खरं मला वाटतं आपण लेटेस्ट टॉक याचा जो आपण उल्लेख केला आज मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्याचा उल्लेख केला होता. खरं बोलण्यासाठी इतकी साधनं आहेत, सोशल मीडियाचा समाज माध्यमाचा अतिरेक झालाय की काय असं आपल्याला वाटतंय. पण दुसऱ्या बाजूला खरंच आपल्या मनाचं दुसऱ्या मनाशी बोलता येईल असं कोणी आहे की नाही असा प्रश्न पडावा अशी स्थिती आहे. बरोबर आहे. म्हणजे आज हे बोलण्याची वेळ आलेली आहे, कारण आज सोशल मीडिया, फेसबुक, स्काईप, इंटरनेट ह्यांच्या माध्यमाने संवाद होत असतात आणि सोशल इंटरॅक्शन खूप कमी झालेली आहे. पण जोपर्यंत आपण सोशल इंटरॅक्शन करत नाही, आपल्या नातेवाईक, आपले मित्रमंडळी, आपले फ्रेंड्स आणि इतर जे आपले लोक आहेत त्यांच्यासोबत आपण संवाद करत नाही, तोपर्यंत आपण अशा प्रकारचे जे प्रॉब्लेम्स आहेत किंवा इश्यूज आहेत यांचे आपण समाधान करू शकणार नाही. त्यामुळे लेट अस टॉक म्हणजे आपल्याला हे सोशल इंटरॅक्शन वाढवण्याची गरज आहे. खरं आपण म्हणतात तसं अधिक संवाद व्हायला पाहिजे आणि सुसंवाद व्हायला पाहिजे आणि या सुसंवादातूनच कुठेतरी हे जे काही मानसिक आजार येतात त्याला कुठेतरी आळा घालायचा प्रयत्न होईल आणि जर का आजार झाला असेल तर तो आजार आहे हे गृहीत धरून त्याच्यावरती उपचार करायला पाहिजे. अगदी बरोबर आहे. आज तरुण पिढी आपली जी आहे ते थोडीशी म्हणजे ह्या सोशल इंटरॅक्शन पासून लांब गेलेली आहे. काही वेळी त्यांना काही स्ट्रेस अँड स्ट्रेन पडतात, एक्झामिनेशन्स परीक्षामुळे स्ट्रेस येतात किंवा नोकरी नाही मिळाली तरी स्ट्रेस येतो. तर पूर्वी जे स्पोर्ट्स सिस्टम आपल्याकडे होता, जॉईंट फॅमिलीजमध्ये होता, आज तो जॉईंट फॅमिलीजचा स्पोर्ट्स सिस्टम आपल्याला उपलब्ध नाही. म्हणून अशा प्रकारचे संवाद, अशा प्रकारचे इंटरॅक्शन आपल्याला वाढवण्याची गरज आहे आणि लेट अस टॉक हा एक खूप म्हणजे इम्पॉर्टंट थीम आहे. आपल्याला लेट अस टॉक हे ब्रॉड करून आपला सोशल इंटरॅक्शन, संवाद आणि आपली जे नेहमी आपण आपले मित्रांना भेटतो, आपल्या नातेवाईकासोबत आपण चर्चा करतो, संवाद करतो, हे आपल्याला वाढवण्याची आवश्यकता आहे. आपण इथे आलात आणि एका अतिशय महत्त्वाच्या विषयावरती हे मार्गदर्शन केलं याबद्दल धन्यवाद. थँक्यू. नमस्कार.